तर आता नाशिकची मिसळ पुण्यापेक्षा बेस्ट काय आहे ही थाळी करून तुम्हाला आता दाखवते आहे। नाही कुठंच मिळणारच नाही। मिसळ रेडी झालेली आहे। आता आली ना आपली मिसळला तरी कशी सुंदर अशी तरी आलेली आहे। नमस्कार, माझं नाव मनीषा कैलास कहांडळ। आपल्या नाशिकची झणझणीत मिसळ मुंबईमध्ये हो मुंबईमध्ये आता आपण बघणार आहोत की मिसळची रेसिपी कशी करणार आहोत। तुम्ही एकदा खाल तर पुन्हा याल अशी मिसळ ही आता आपण बनवणार आहोत। पातेला ठेवणार, आतमध्ये आपण आलं लसूण, त्यानंतर कांदा, त्यानंतर खोबरं याची सर्व ग्रेव्ही केलेली आहे आणि ती ग्रेव्ही आपण परतून घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत। कोणती मटकी, गावरान की सेलम मटकी? गावरान 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 म्हणजे शेतातली आहे। आपण तेल सुटेपर्यंत हा मसाला फ्राय करणार आहोत। काय तुम्हाला काय वाटतं, पुण्याची मिसळ चांगली की नाशिकची? नाशिकचीच मिसळ चांगली, कारण नाशिकची मिसळची चवच अशी आहे। आणि लोक कमेंट करून सांगा पुण्याची चांगली का नाशिक चांगली? मी नाशिकमध्ये भरपूर स्टॉल बघितले आहेत मिसळचे। अच्छा, नाशिक सारखं मिसळ मला वाटत नाही कुठंच मिळणारच नाही। नाशिकमध्ये आम्ही बऱ्याचशा म्हणजे हे एक्झिबिशन असल्यानंतर तिथं आम्ही करतो आणि कुठल्याही ऑर्डर असल्या त्या पण स्वीकारते। हो, माझा नंबर 8459 84 57 38 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे। आपल्याकडे मठ्ठा आहे, बाजरीची भाकर आणि भरलेली वांगी, खानदेशी वांग्याचं भरीत आणि त्यानंतर आपला नाशिकचा झणझणीत म्हणजे आपला ठेचा हा पण आपल्याकडे प्रसिद्ध आहे। हे बघा, घरी तयार केलेले तेजपान आहे आणि हा मसाला जो आहे ना मिसळ मसाला हा घरी तयार केलेला आहे। हो, आणि होममेड आहे हे काय आपण विकत आणलेलं नाहीये, त्यामुळेच ती नाशिकची चव ही वेगळी आपली। हे लाल तिखट आहे, ते पण आपण याच्यामध्ये तरीसाठी टाकणार आहोत। आता ही आपली मिसळ ही 20 प्लेटची बनणार आहे। मसाल्याचा झणझणीत आणि सुगंध आला आहे। सुगंध येईपर्यंत आपल्याला मसाला हा फ्राय करायचा आहे। आता जवळजवळ सर्व मसाला हा फ्रायच झालेला आहे। त्यानंतर आपण मटकी ही वाफ देऊन घेतलेली आहे। ही बघा, ही गावरान। तर आपण आता मिसळ त्याच्यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। घट्ट पातळ जशी हवी आहे ना आपल्याला इतक्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे। मसाल्यामध्ये आपण मीठ नाही घातलेलं असत तर आपण पूर्ण फोडणी दिल्यानंतर मीठ घालायचं आहे, कारण मसाला हा आपण जास्त दिवस ठेवतो त्यामुळे आपण मसाल्यामध्ये मीठ घालत नाही। हो, पाणी सुटेल त्यामुळे आपण मीठ घालत नाही। मीठ टाकलेलं आहे आता आणि याला उकळी आल्यानंतर आपली मिसळ ही तयार झालेली आहे। वाफ धरण्यासाठी झाकण ठेवू। आपली मिसळ रेडी झालेली आहे। पण जराशी कोथिंबीर घालणार आहोत। तर आता नाशिकची मिसळ पुण्यापेक्षा बेस्ट काय आहे ही थाळी करून तुम्हाला आता दाखवते आहे। हा बघा, कांदा, लिंबू, कोथिंबीर हे आपलं नाशिकचं असलेलं फरसाण। हे बघा, आता आली ना आपली मिसळला तरी एकदम सुगंधी तशी तरी ही आहे आपल्या नाशिकचं मिसळचं वेगळेपण। कशी सुंदर अशी तरी आलेली आहे। त्याच्यामध्ये वरतून फरसाण टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि ही आपली नाशिकची फेमस अशी मिसळ तयार आहे झणझणीत खाण्यासाठी। तर अवश्य आपण आपल्या स्टॉलला भेट द्या। 18 नंबर स्टॉल, नाशिक मिसळ झणझणीत मिसळ। इथं म्हणतात नाशिकचं जे प्रेम म्हणजे मिसळ असते तर ते आपलं रेडी झालेले आहे। बघा, एक नंबर येते, काकीने मस्त बनवले एकदम झणझणीत। तर फ्राय करूया। हो 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 गाईस, नाशिकची मिसळ मुंबईमध्ये भेटते। बघा, मस्त मिसळ झाली तयार आणि ॲज युजल नाशिकमध्ये जे फरसाण असतं किंवा शेव असते ते वेगळं असतं आणि तरी आणि जो रस्सा वेगळा असतो। आता मिक्स करायचा पहिला। काकीने थोडं टाकलेला पण त्यांना बोलू नका टाकू। कांदा, हो हो, थोडीशी कोथिंबीरसुद्धा त्यांनी वेगळी दिलेली आहे। ज्यांना आवडते ते टाकेल, नाही तर नाही। आणि मस्त गरमागरम आहे। मिसळ आहे तर मिक्स करणार लागणार आपल्याला। नाशिकमध्ये मिसळ खाल्लेली आहे, खूप मस्त असते। पुण्यामध्ये पण खाल्ली मिसळ, पण जरा ओके मला नाशिकची मला बेस्ट वाटते आणि काकी पण नाशिकचीच आहेत, तर ट्राय करतो। तर आपल्याला आहे पाव, मस्त गरम आहे, सांभाळून खायचं। हो 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 हो,
मस्त मटकी लागली, गावरान मटकी आहे. घेऊया फर्स्ट बाईट. एक नंबर बॉस. थोडा पण तिखट नाही, पण खूप मस्त, टेस्टी खूप आहे, खूप भारी यार. आणि मुंबईमध्ये भेटते तर खूप मोठी गोष्ट आहे. नाशिक स्टाईल मिसळ, आणि ते पण ते लोकांनी गावरान पद्धतीने बनवले पूर्णपणे मटकी वापरून.